पुढची बातमी बघूयात। मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अनिल देशमुख तसंच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड पोहोचल्यात। दरम्यान मवियाच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीयेत। त्यांच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर उपस्थित राहतील। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी राजू सोनवणेकडून। राजू, काय काय होणार आहे चर्चा या बैठकीत? सौरभ, पाहतोय आपण महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। ट्रायडंटला आता संजय राऊत पोहोचलेले आहेत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पोहोचलेले आहेत, नाना पटोले पोहोचतील आणि आघाडीचे पोहोचणार आहेत आणि आज जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी आज या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे वंचितची नेमकी काय भूमिका आहे, वंचित नेमकं किती जागांवरती जे आहे जे आग्रही राहणार आहे हे आजच्या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जो काही प्रस्ताव असेल तो त्यांना मान्य आहे का आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये पुढे राहणार की नाही यावरती सगळं अवलंबून असणार आहे। त्यामुळे वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि ज्या काही जागा मागणार आहे त्या जागा खरंच तिन्ही पक्षांना सोडणं शक्य आहे का, तेवढ्या जागा देणं शक्य आहे का यावरती सुद्धा जे आहे ती चर्चा होणार। बैठक वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची। ठीक आहे, धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।